श्री स्वामी चरित्र सारामृत पंचम अध्यायाचा कथासार। या अध्यायात स्वामींच्या कीर्तीचा प्रसार, बडोद्याचे राजे मल्हारराव यांची इच्छा आणि चोळप्पांच्या मनातील झालेला डळमळ याचे वर्णन येते। अध्यायाच्या प्रारंभी स्वामींच्या स्मरणाची महती सांगितली आहे। त्यांच्या नामस्मरणाने पाप, ताप आणि दुःख नष्ट होतात। ज्यांचं पूर्वपुण्याचा साठा मोठा आहे त्यांनाच स्वामी दर्शन लाभते। अक्कलकोट येथे स्वामी दीर्घकाळ राहिल्यामुळे तेथील नगर वैकुंठा समान झाले आणि अनेक भक्त त्यांच्या चरणी जोडले गेले। स्वामींची कीर्ती चहूकडे पसरली। राजे, रजवाडे, सरदार, मानकरी सर्वजण दर्शनासाठी येऊ लागले। काही राजांना स्वामींना आपल्या राज्यात नेण्याची इच्छा झाली। त्यावेळी बडोद्याचे राज्यकर्ते मल्हारराव यांच्या मनातही अशीच इच्छा उत्पन्न झाली। त्यांनी दरबारात जाहीर केले की जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्याला मोठे इनाम आणि सन्मान दिला जाईल। तात्यासाहेब नावाच्या एका चतुर सरदाराने हे काम स्वीकारले। मोठ्या दिमाखात धनसंपत्ती व सेवकांसह ते अक्कलकोटात आले। तेथे स्वामींचे दिव्य स्वरूप, अक्कलकोटच्या राजांची भक्ती, राजघराण्यातील स्त्रियांची सेवा आणि सर्व नगरवासियांचा अखंड भाव पाहून तात्यासाहेब विचारात पडले, अशा भक्तिमय स्थानीहून स्वामींना कसे नेणार? तरीही प्रयत्न म्हणून त्यांनी विविध उपाय केले, दानधर्म, ब्राह्मण भोजन, पूजेसाठी द्रव्य अर्पण इत्यादी। परंतु स्वामींना हलविण्याचा हेतू साध्य झाला नाही। शेवटी त्यांनी चोळप्पांना एकांतात गाठले आणि जहागीर, मान सन्मान व धन यांचे आमिष दाखवून स्वामींना बडोद्याला आणण्याची विनंती केली। क्षणभर चोळप्पांच्या मनात लोभाची भावना निर्माण झाली। त्यांनी स्वामींना विनंती केली की बडोद्याला जावे, तेथे सन्मान आणि संपत्ती मिळेल। स्वामी मात्र हसून म्हणाले की मल्हाररावांच्या अंतःकरणात खरी भक्ती नाही, मग तेथे जाण्याचे कारण काय? या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की संतांना धन, मान, सत्तेचे आकर्षण नसते। त्यांना केवळ शुद्ध भक्ती महत्त्वाची असते। लोभामुळे भक्ताचे मन क्षणभर डळमळू शकते, परंतु संत अंतर्ज्ञानी असतात आणि योग्य मार्ग दाखवितात।